नमस्कार माझ्या गोडताईंनो आणि मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज अगदी पहाटे 3 वाजेपासून माझी स्वयंपाकाची घाई गडबड ही सुरू झालेली आहे आणि त्याचे कारणही असेच आहे, कारण की अचानकच आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन हा केलेला होता आणि कुठेही बाहेर जायचे असेल तर घरचे जेवण हे सोबत असायलाच हवे। त्यासाठी मी एका बाजूला कोथिंबीर वडी तळून घेत आहे, दुसऱ्या बाजूला मेथीची भाजी आणि पीठ सुद्धा मी पोळ्यांसाठी भिजवून ठेवलेले आहे। इथे मी कुकर सुद्धा तयार करून घेतलेला आहे। असे जर बाहेर जाताना थोडेफार जर आपल्याकडे घरचे जेवण असले तर ते अगदी सोयीस्कर असते, म्हणजे कुठेही थांबून आपल्याला बाहेर एखाद्या शेतामध्ये बसून जेवण्याचा आनंद सुद्धा घेता येतो। आणि इथे तुम्ही बघू शकतात माझ्या कोथिंबीर वडी, अळू वडी, मेथीची भाजी आणि ही मटकीची भाजी आहे, ही सर्व तयार झालेली आहे आणि ती मी थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवलेली आहे, कारण की गरम गरम जर आपण हे वस्तू लगेचच भरल्या तर त्या खराब होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर सर्व बॅगा भरून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात आता वाजलेले आहेत 4:30 आणि हे सर्व झाल्यानंतर आता माझ्या फक्त इथे पोळ्या करायच्या तेवढ्या बाकी आहेत। झटपट पोळ्या ह्या करून झाल्यानंतर मी इथे भांडे कपडे वगैरे आवरले, त्याचबरोबर घर सुद्धा संपूर्ण आवरून घेतलेले आहे आणि त्यानंतर 5:30 वाजता आमचा हा प्रवास सुरू झाला। सकाळी लवकर निघाल्यामुळे जास्त उजाडलेले सुद्धा नव्हते आणि बाहेरच्या वातावरणामध्ये छान असा गारवा होता। थोड्या वेळानंतर लगेचच छान असा प्रकाश बाहेर दिसायला सुरुवात झालेला होता आणि तुम्ही बघू शकतात की सुंदर अशी डोंगर इथे दिसत आहेत। चला तर आज आता आपण इथे चांदवडच्या देवीच्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत आणि आता इथून पुढे आपण कुठे जाणार आहोत हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला माझ्याच बरोबर वेगवेगळे देवांचे दर्शन सुद्धा घेता येणार आहे। सकाळी साधारणतः 6:30 वाजेच्या सुमारास आम्ही रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी चांदवडला इथे आलेलो आहोत आणि सकाळी अगदी लवकर आल्यामुळे इथे अजिबात जास्त गर्दी नाहीये आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकतात अतिशय शांत आहे आणि त्याचबरोबर वातावरण हे अगदीच प्रसन्न आहे। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी इथे मंदिरात देवीचे सुद्धा दर्शन घडवणार आहे। रेणुका मातेच्या मूळ मूर्तीचे दर्शन इथे तुम्हाला घडते आहे, कारण की इतर वेळेस आपण ज्या वेळेस दर्शनासाठी येतो त्यावेळेस ही मूर्ती अगदी पूर्णपणे अलंकारांनी आणि पूर्ण फुलांनी सजवलेली असते, त्यामुळे आपल्याला मूळ मूर्तीचे दर्शन हे होतच नाही। तर आज तुम्हाला मी इथे सकाळी लवकर आल्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन झालेले आहे आणि हा आहे या मंदिराचा गाभारा। आता मी इथे देवीच्या दर्शनासाठी आलेले होते तर त्यामुळे विड्याचे पान त्याचबरोबर पेढे घेतलेले होते आणि घरूनच मी स्वयंपाक केलेला होता, त्यामुळे इथे मी नैवेद्य सुद्धा देवीला दाखवलेला होता। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुन्हा आता मंदिराच्या परिसरात इथे आलेलो आहोत। सकाळी अगदी लवकर आल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि अगदी व्यवस्थित शांतपणे रेणुका मातेचे दर्शन झालेले होते। इथले वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न आणि उत्साह देऊन जाणारे होते। आता रेणुका देवीचे दर्शन झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो आहोत पुढच्या दर्शनासाठी। मुंबई हायवे लगतच असलेले मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डर जवळ हे मंदिर तुम्हाला बघायला मिळणार आहे। अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे। आता आपण आलेलो आहोत बिजासनी देवीच्या मंदिरामध्ये आणि मी तुम्हाला या मंदिराचं पूर्ण दर्शन घडवणार आहे, तर चला मग माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा बिजासनी देवीचे दर्शन करायला मिळेल। या मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी लागते ते म्हणजे 7 मात्रा देवींचे मंदिर। याचे दर्शन घेतल्यानंतर लगेचच पुढे गेल्यावर आपल्याला इथे हनुमानाचे सुद्धा मंदिर दिसते आहे आणि त्याचे सुद्धा आता आम्ही दर्शन घेऊन लगेचच पुढे निघालेलो आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर असे इथे रामाचे मंदिर सुद्धा आहे आणि या मंदिरामधील मूर्त्या सुद्धा अतिशय सुंदर आहेत। आता आपण आलेलो आहोत बिजासनी देवी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणी तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर अशी पितळेची सिंहाची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि हे बघा समोरच
तुम्हाला दर्शन घडते आहे ते म्हणजे बिजरसिनी देवी मातेचे। आता ह्या बिजरसिनी देवी मातेला प्रदक्षिणा करताना आपल्याला देवीच्या 9 रूपांचे दर्शन सुद्धा इथे घडते आहे। अगदी सुंदर अशा देवीच्या 9 वेगवेगळ्या मूर्त्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। बिजरसिनी देवी मातेचे दर्शन झाल्यानंतर लगेचच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि आता पोहोचलो आहोत मध्य प्रदेशमधील धामण फाट्याजवळ असलेल्या श्री देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याजवळ। हा राजवाडा अतिशय सुंदर आहे आणि अतिशय प्राचीन सुद्धा आहे। राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर देवी अहिल्याबाई होळकरांचा पुतळा तुम्हाला इथे पाहायला मिळतो। त्याचबरोबर या आवारात अगदी मुक्तपणे फिरणाऱ्या अशा या खारुताई सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। अगदी या खारुताई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या। आता आपण राजवाडा आतल्या बाजूने बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अहिल्याबाई होळकर या कुठे बसत होत्या, त्याचबरोबर त्यांचे शस्त्रास्त्र वगैरे अशा विविध वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आणि या राजवाड्यामध्ये अशा या सर्व वस्तूंचे अगदी व्यवस्थित जतन सुद्धा केलेले आहे। जसा हा राजवाडा सुंदर आहे तसेच यामध्ये एक देवघर आहे, त्यामध्ये सुद्धा खूप प्राचीन अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील, त्या सुद्धा अगदी सुंदर आहेत। आता राजवाड्यामधून बाहेर आल्यानंतर समोरच्या दिशेनेच एक दरवाजा आहे आणि तिथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत। या पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला इथे अगदी सुंदर असे मंदिर बघायला मिळणार आहे, ते म्हणजे महेश्वर मंदिर। हे महेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या काठावर बसलेले आहे आणि अतिशय बारीक कोरीव काम या मंदिरावर केलेले आहेत। दिसायला हे मंदिर बाहेरून इतके सुंदर दिसते की अगदी आपल्याला एक टक पाहावेसेच वाटते। आणि आता या पायऱ्या उतरून मी ह्या महेश्वर मंदिराकडे लगेचच जाणार आहे। आता आपण आलेलो आहोत महेश्वर मंदिरामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप सुंदर असं हे मंदिर आहे। एकदा तरी तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि आज खूप जास्त प्रमाणात गर्दी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी हे महेश्वर मंदिराचे दर्शन अगदी छान असे दाखवणार आहे। तिथल्या तुम्ही शंकराच्या पिंडीचे सुद्धा दर्शन घ्या, अगदी नयनरम्य परिसर आहे। इथले जे नंदी आहे ते सुद्धा अगदी सुंदर आहे। त्याचबरोबर लगेचच आपण महेश्वर मंदिरामधल्या शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणार आहोत। तर अतिशय सुरेख अशी ही शंकराची पिंड इथे आपल्याला पाहायला मिळते आहे। आता महेश्वर मंदिरातले आपले हे दर्शन अगदी शांततेमध्ये झालेले आहे। त्यानंतर लगेचच आपण मंदिराच्या परिसरात जाणार आहोत। तर हा जो मंदिराचा परिसर आहे तो अतिशय सुंदर असल्यामुळे प्रत्येक जण इथे फोटो काढण्याचा मोह हा अजिबात आवरू शकत नाही। त्यानंतर इथे बघू शकतात ते म्हणजे नर्मदा नदी, ही अतिशय मोठी आहे। त्याचबरोबर यातले जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ आहे। इथे सुद्धा तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकतात, त्याचबरोबर ह्या पाण्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकतात
आणि थोडा वेळ या पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकतात। हे परिसर जो आहे तो अतिशय सुंदर असल्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे सिरियलचे पिक्चरचे शूटिंग सुद्धा केले जाते। आम्ही इथे महेश्वर मंदिराचे छान असे दर्शन घेतलेले होते, फोटो काढून झाले, पाण्यातही खेळून झालेले होते। आता वरच्या दिशेने आम्ही पुन्हा पायऱ्या चढत आहोत आणि पुन्हा पोहोचणार आहोत ते म्हणजे श्री देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यामध्ये, कारण की येथूनच आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग आहे। दुपारची वेळ होती, गरम झालेले होते, म्हणून काहीतरी थंडगार खावे म्हणून इथे आता आम्ही गोळा हा खाणार आहोत। या गोळ्यामध्ये आम्ही भरपूर सारे फ्लेवर घातलेले आहेत आणि छान असा गोळ्याचा आनंद आम्ही घेणार आहोत। तुमच्याशी बोलता बोलता व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, त्यामुळे मी आता इथेच थांबते आहे। पण यापुढचा व्हिडिओ तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका, कारण की अजूनही आमचा हा प्रवास संपलेला नाही। तर पुढे आम्ही कुठे जाणार आहोत, कुठे मुक्काम करणार आहोत हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घ्या।